चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मला फोन केले, मेसेज केले, पण मित्रांनो थोडासा कामात होतो, त्याच्यामुळे पण व्हिडिओला थोडा उशीर झाला, म्हणता येणार नाही आपल्याला। बरोबर वेळेत व्हिडिओ आला बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहे इयत्ता 8वी चा आपण आयएमपी प्रश्न पॅट परीक्षा 2025 चा परवाच्या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न असणार आहे आणि 100% येणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मित्रांनो। बघा मागच्या व्हिडिओमध्ये टार्गेट ठेवलं होतं का 10,000 आपले सबस्क्रायबर झाले पाहिजे, तर सर्वांनी सबस्क्राइब केले, त्याबद्दल पुन्हा एकदा खरंच मनापासून आभार आहे। आणि मित्रांनो, नवीन आता असेल तर नवीन सबस्क्रायबर असेल त्यांनी पटकन सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलला, आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटतोय आणि नीट अभ्यास करा। बघा मित्रांनो, चला आता डायरेक्ट मी पटापट व्हिडिओला सुरुवात करतो, त्यापूर्वी तुम्ही एकदा आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राइब करा। ओके डन। चला बघा पहिला प्रश्न आता बघा डायरेक्टली बघायचे आपल्याला काय, तर पॅट 2000 परीक्षा बरोबर आहे, 2025 परीक्षा आपल्याला बरोबर आहे। आयएमपी प्रश्न व्हेरी मच आयएमपी, एकदम जास्त आयएमपी प्रश्न आहे। बघा पहिला प्रश्न बघा काय का 27,53,759 ही संख्या अंकात लिहायची, एकदम 4थी 5वीचा प्रश्न आलेला बरोबर आहे, फक्त अंकात लिहायचंय। मग 27,53,729 हे काय त्याचं योग्य आणि एकदम फायनली आन्सर आपलं मित्रांनो असणार आहे बरोबर आहे। चला पुढे जाऊया। आता बघा पुढे बघा काय दिले का 68,34,504 चे विस्तारित रूप तुम्हाला यायचे। सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, जर तुम्हाला विस्तारित रूप लिहायचे असेल ना, तर तुम्हाला मी एकच सांगतो, सगळ्यात पहिले एकच आयडिया करायची का जो अंक तुमचा दिला असेल, लक्षात घ्या काय, जो अंक दिला असेल तुम्हाला, तर त्या अंकापासून जेवढे मागचे अंक असतील तिथे काय करायचं, 0 लावायचं। आता बघा तर 68 लाख आहे ना, 6 घ्या, 68 पहिला अंक 6, नंतर 8 पासून जेवढे अंक मागे मोजा, 1 2 3 4 5 6, इथं 6 शून्य द्या। नंतर 8चं घ्यायचे, 8 पासून मागे किती अंक, 5 शून्य, नंतर 3 घ्या, 4 शून्य, नंतर हा 4 घ्या, 3 शून्य, 5 घ्या, 2 शून्य, शून्याला शून्य तसाच आणि 4चा 4, याला म्हणतात विस्तारित रूप लिहायचं बरोबर आहे, फॅक्टरायझेशन। पुढे बघा 6,49,337 या संख्येमधील 9 या अंकाची स्थानिक किंमत लिहा। स्थानिक किंमत लिहायची ना, 9 कुठे लिहा, 9च्या उजव्या साईडला किती अंक आहे मोजा बरं, 3 3 7, म्हणजे किती झाले अंक, 3 अंक, 3 शून्य देऊन टाका, विषय खतम, टाटा गुड बाय, बस फक्त 3 शून्य देऊन टाका, खेळ खतम, टाटा गुड बाय, एवढंच करा, बाकी काही नाही। पुढे बघा क्रिकेट सामन्याच्या पहिल्या कसोटीचे बघा का 43,000 आपल्याला तिकिटे दिले, त्याच्यामध्ये बघा 43,936, आणि दुसऱ्या कसोटीचे बघा 57,916 ही तिकिटे असतील, तर 2 तिकिटे सामन्यात एकूण तिकिटे किती विकली गेली बघा। काय करायचे, पहिल्या सामन्याची तिकीट आणि दुसऱ्या सामन्याची तिकीट यांची काय करा, बेरीज करून घ्या। मग 43,936 अधिक 57,916 जर आपण ऍड केले तर आपल्याला किती उत्तर मिळेल, 1,01,852 बरोबर आहे, 1,01,852 हे त्याची काय असणार आहे, योग्य उत्तर असणार। बघा पुढे बघा एका नगरपालिका पाणी पुरवठ्यामध्ये बघा एक रक्कम दिली, पाणी पुरवठ्यावर दिले बघा 12,35,916 दिले, त्याच्यानंतर आरोग्य सेवेवरती 8,42,387 दिले, तर याच्यावर खर्च करते। तर पुढे प्रश्न काय म्हणतोय का आरोग्य सेवेवरील खर्चापेक्षा पाणी पुरवठ्यावरील खर्च रुपयाचे किती आहे, बरोबर आहे, पेक्षा सांगितले। मग काय करायचं, सरळ विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सरळ याची काय करून टाकायची, वजाबाकी करून द्या। मग दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळणार आहे, 3,93,529 रुपये, हे त्याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार। पुढे बघा गुणाकार करायचे। आता हे तुम्ही नॉर्मली पटापट करून घ्या। बघा काय दिले, 2,416 गुणिले 732 दिले, मग काम करा, याला जर गुणाकार केला तर आपल्याला किती उत्तर मिळेल, 17,68,512 हे त्याचं फायनल आणि एकमेव डन योग्य उत्तर आहे। बघा पुढे बघा काय दिले आपल्याला, 32,760 ला आपल्याला काय करायचे, 14 ने भाग द्यायचे, मग याला जर भाग दिला आपण काय उत्तर आहे आपलं, 2,340 हे त्याचं योग्य उत्तर आहे। बघा एकदम सिंपल। तर पुढे बघा खाली, आणि लक्षात घ्या गुणाकार सोडताना तुम्ही एक एक स्टेप नुसार गुणाकार सोडायचे, डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही परीक्षेत, हा नाही तर मग मार्क कट होतील। पुढे बघा खाली दिलेल्या बहुपदीचा भागाकार करा। आता बहुपदीचा भागाकार करायचा, समजा आता याच्यातली एखादी आपण घेतली तर काय दिलंय, -25 m चा 8वा घात भागिले 5 m चा 4था घात दिलाय। मग आता काय करा, वजा दिले म्हणून आपलं उत्तर वजामध्ये येणं गरजेचं आहे, घेतलं वजा। पुढे बघा 5m, 5 5 25, 5 m चा 4था घात आहे म्हणून 4 दुनी 8 म्हणून m चा दुसरा घात, m चा वर्ग, 5m वर्ग, याचं काय योग्य उत्तर। याच प्रकारे दुसरी पण जी बहुपद दिली ती पण तशीच तुम्हाला सोडायची। पुढे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं असं, खालील उदाहरणे सोडा। ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आणि जीवा एमपी ही 48 आहे, तर जीवा एमपी चे वर्तुळ केंद्रापासूनच्या अंतर काढा। मग ही आकृती तुम्हाला दिली आहे, मग या आकृतीमध्ये बघा ही एमपी 48 दिले, तर म्हणजे 24 आणि 24 48 झाली बघा मित्रांनो। आणि मग याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला, तर वर्तुळ केंद्रापासून म्हणजे ओ एन चा अंतर काढायचे। मग इकडे जर त्रिज्या तुम्हाला 25 दिले, 24 24
म्हणजे हा इकडे आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोण झाला, मग आपल्याला पायथागोरसनुसार एक बाजू काढू शकतो. पायथागोरस प्रमेय काय आपला कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग किंवा कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. बरोबर आहे. किमती टाकून द्या. 25चा वर्ग 625, 24चा 576 अधिक या बाजूला आपण x मानला, x चा वर्ग हा 625 इकडे 576 इकडे अधिक तिकडे गेले वजा होईल. मग 525 वजा 576 किती 49 आणि x चा वर्ग आहे मग त्याचा वर्ग त्याला काय करा वर्गमुळात द्या म्हणजे 49चा वर्गमूळ 7 मग x ची किंमत किती आली 7. किंवा तुमच्या फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन तर मित्रांनो लक्षात घ्या हे पायथागोरस त्रिकोट आहे 24 25 7 हे काय पायथागोरस त्रिकोट आहे डायरेक्टली माहित असेल तर तुम्ही उत्तर लिहू शकतात पण हे 10वीला आहे मित्रांनो लक्षात घ्या काय अडचण नाही बघा आपण 10वीचं पण गायडन्स आपण करणार आहे 9वी 10वीचा पण सिलेबस आपण घेणार आहे आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळे मित्रांनो पुढच्या वर्षी तयारी पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच करून घेणार आहे त्याच्यामुळे कुठलाही लोड घ्यायचा नाही सध्याची परीक्षा बघूया आपण आणि पुढच्या वरती पण आपण तुम्हाला करिअर गायडन्स करणार आहे पुढे बघा यम केंद्र असलेला वर्तुळ जीवा AB आणि CD या एकमेकींना केंद्रबिंदू छेदतात तर एकरूप कंसाच्या दोन जोड्या लिहा कोणत्या कंस AC किंवा कंस BD बघा हा कंस AC आणि हा BD एकरूप त्याच्यानंतर हा वरचा कंस AD आणि हा इकडचा बघा BC बरोबर आहे बस दोन कंसाच्या जोड्या लिहायच्या काय अडचण नाही पुढे बघा रिकाम्या जागा भरा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले दोन्ही कर्णाच्या लांबीचा गुणाकार पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे पुढे बघा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले डॅश डॅश गुणिले उंची काय तर समांतर बाजूंची बेरीज A अधिक B गुणिले उंची हे त्याचं सूत्र आहे पुढे बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ सगळ्यांना माहिती आहे पाय r चा वर्ग मग पाया गुणिले दिलाय मग राहिला काय r चा वर्ग पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे बरोबर आहे पुढे बघा 2y अधिक 7 बरोबर 19 या समीकरणाच्या y बरोबर 1 आणि y बरोबर 1 आणि y बरोबर 8 या दोन उकलीपैकी कोणती उकल चुकीची आहे म्हणजे याच्यामध्ये टाकायचं जर आता बघा तुम्ही 2y अधिक 7 बरोबर 9 याच्यामध्ये y ची किंमत 1 टाकली b की b हा इकडे अधिक आहे तिकडे गेलं काय होईल वजा होईल 9 तून 2 गेला 7 7 बरोबर 7 म्हणजे y बरोबर 1 ही उकल आपली बरोबर आहे पण चुकीची कोणती आहे y बरोबर 8 ही चुकीची आहे का तर 8 दुने 16 हा 16 अधिक आहे तिकडे गेले वजा होईल मग 9 तून 16 आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो वजा करावं आपलं वजा 7 बरोबर 7 येईल मग वजा 7 चालेल का नाही म्हणून काय y बरोबर 8 ही किंमत किंवा उकल ही काय चुकीची आहे ठीक आहे पुढे बघा एका टेबलाची किंमत दिली खुर्चीच्या किमतीपेक्षा तिप्पट दिले समजा आपण खुर्चीची किंमत x घेतली आणि समजा आपण टेबलाची किंमत x घेतली आणि तिप्पट आहे म्हणून काय केली 3x घेतला मग x अधिक 3x बरोबर किती 2400 2400 मग या 3x अधिक x 4x मग 2400 भागिले 4 केला हा का कारण 4x इकडे काय हा गुणाकार तिकडे गेलं काय भागाकार x ची किंमत 600 मग टेबलाची किंमत 3 गुणिले x तिप्पट आहे म्हणून साहित्रिक 1800 साहित्रिक 18 वरचे 2 शून्य 1800 आणि खुर्चीची किंमत किती आली 600 आली एकदम सोपं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या समजून घ्या काय अडचण नाही पुढे बघा दिलेला प्रवाह आकृतीनुसार आपल्याला काय करायचे कृती पूर्ण करून घ्यायची आता बघा ही जी कृती दिलेली तुम्हाला याच्यावर काय जर आपण समजा माझे आजचे वय x आहे माझा लहान बहिणीचा वयापेक्षा फरक दिलेला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आमच्या 4 फरक आहे आणि आमच्या दोघांच्या वयाची बेरीज किती दिली आहे 16 दिलेले तर काय करायचं याच्यामध्ये वय काढायचं तुम्हाला तर मग लक्षात घ्या मग दोघांचे वय दोघांचा फरक x वजा 4 x घेतला समजा 1 नंतर दुसरीचं y घेतलं दोघांचा फरक आहे म्हणून वजा की x वजा y बरोबर 4 आणि त्याच्यानंतर दोघांचा लक्षात घ्या का दोघांच्या वयांची बेरीज किती 16 आहे मग x अधिक y बरोबर 16 मग आपण आता x चे समीकरण सोडतो या दोघांची बेरीज घेतो y काय होईल कॅन्सल होईल 2x बरोबर 16 अधिक 4 20 मग हा 2 तिकडे गुणाकार आहे तिकडे गेले भागाकार x ची किंमत किती येईल 10 दुनी 20 बरोबर आहे या समीकरणामध्ये एखाद्या समीकरणात किंमत टाका 10 तुम्हाला उत्तर भेटून जाईल y ची किंमत येईल 6 म्हणून पहिलीचं वय 10 आणि दुसरीचं वय किती 16 बस एकदम सिंपल आहे पुढे बघा पुढील जोडीतील त्रिकोणात एकरूप घटक दर्शवले आहेत ते दोन त्रिकोण कोणत्या एका संगतीनुसार किंवा कसोटीनुसार पूर्ण होतं बघा आता सरळ दिसते आपल्याला काय एक आहे काटकोन त्रिकोण आहे मग काटकोन त्रिकोणामध्ये हा कर्ण सारखा दिलेला आहे ही समान बाजू दिलेली आहे बरोबर आहे बघा बाजू HG एकरूप बाजू जी काय सामायिक बाजू MG आणि KG काय सामायिक बाजू बरोबर आहे नंतर बघा कोण H एकरूप कोण S काय हा सामायिक कोण झाला म्हणजेच काय झाला कर्णभुजक कसोटी झाली बरोबर आहे काय झाली ही कर्णभुजक कसोटी झाली पुढे बघा जोडीतील एकरूप त्रिकोणात घटक दाखवले तुम्हाला काय दाखवायचे बघा याच्यातले फक्त जे घटक दाखवले जे बाकीचे ते दाखवायचे बघा काय बाजू AD एकरूप BC नंतर P एकरूप P म्हणजे काय विरुद्ध कोण त्याच्यानंतर A कोण एकरूप C कोण D कोण एकरूप O हे फक्त तुम्हाला दाखवायचे बाकी काही गरज नाही बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा एका वसाहतीमध्ये कुटुंबात असणाऱ्या मतदारांची संख्या दिली वारंवारता वितरण सारणी तयार करायची बघा सरळ बघून घ्यायचं याच्यामध्ये काय काय दिले आता मतदारांची संख्या बघा
आपण जर बघितली याच्यामध्ये काय मतदारांची संख्या जर बघितली याच्यामध्ये तर 1 ते 6 येते बघा। मग इथं आकडा टाकून घ्या 1 2 3 4 5 इथं 6 राहिला, इथं 6 घेऊन टाका बरोबर आहे। मग 1 किती वेळा मोजा बरं इथं बघा 1 2 3 4 आला का, इथं 4 वेळा घ्यायचा। त्याच प्रकारे काय करायचं 2 मोजा, 2 किती वेळा बघा 6 वेळा, 3 किती वेळा आहे 4 वेळा, 4 किती वेळा आहे 6 वेळा आणि 5 किती वेळा 3 वेळा आणि राहिलेलाच तो एक 6 आहे तो मोजून घ्या किती वेळा इथं बघा 1 बघा किती वेळा हा इथं फक्त दिसतोय आपल्याला 1 वेळा बरोबर। तो काय असेल तो इथं देऊन टाका, बाकीच्या किमती याच्यामध्ये ऍड करून घ्या सगळ्या किमती ठीक आहे। मग खाली एकूण संख्या इथं आपली किती येते 25 येऊन जाणार, ह्या संख्या किती एकूण या 25 असतात। पुढे बघा माहितीचं मध्य काढायचे तुम्हाला, काय करायचे माहितीचं मध्ये वारंवारता FY दिलाय, इकडे XI दिले। मग आता मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला माहितीचा मध्य काढायचं सूत्र काय XI FY भागिले N हे याचं काय सूत्र 10वीला तर खूप IMP प्रश्न आहे या वर्षी आला होता बरोबर आहे। या सगळ्यांची काय करायचं गुणाकार करायचा। आता XI म्हणजे काय या दोघांचा गुणाकार, मग 20 गुणिले 5 बघा किती येणार 100, पुन्हा 30 गुणिले 2 30 दुने 60, पुन्हा 40 गुणिले 3 120 बरोबर आहे, 50 गुणिले 4 200, 60 गुणिले 6 तर 6 6 36 वरता 0 बरोबर आहे 360। या सगळ्यांची बेरीज किती आला किती येते एकूण 840, मग 840 भागिले N म्हणजे काय एकूण वारंवारता यांची सगळ्यांची बेरीज, मग यांची बेरीज किती आहे 20 आला म्हणून 840 भागिले 20 मग आपलं उत्तर किती येणार आहे 42 म्हणून याचा मध्य किती आला तर 42 42 हे याचं फायनल आन्सर आहे। ओके बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सिंपल क्वेश्चन पेपर आहे, थोडंसं फक्त समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा, पण सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब एकदा नक्की करा हा। बघा पुढे बघा काय आपला 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने रास किंमत दिली बघा 13,300 उत्तर एकूण रक्कम किती। आता जर आपण हे सूत्र वापरलं A बरोबर P कंसात A अधिक R भागिले N आणि N गुणिले T हे जर सूत्र वापरलं तर आपल्या याच्यावरून काय होतं का 3,310 याचं काय निघतो चक्रवाढ व्याज निघतो आणि 13 मग याच्यामधून जर आपण हे वजा केलं तर आपल्याला राहिलेली रक्कम किती मिळते 10,000 भेटते, म्हणून काय त्या रकमेची एकूण रक्कम किती असणार तर ही 10,000 याचं योग्य उत्तर असणार आहे। बघा आज एका गाडीची किंमत बघा 8 लाख दिलेली, नंतर ते 2% घट होते, मग 2% किंमत काढा, 2% म्हणजे किती याच्यामध्ये काढलं तर आपल्याला भेटतो 16,000, मग 8 लाख म्हणून 16,000 वजा केले तर आपल्याला किती भेटणार 7,84,000 याचं काय असणार आहे योग्य आणि फायनल उत्तर असणार आहे बरोबर, एकदम खतरनाक। तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा समजून घ्या का नक्की क्वेश्चन पेपर कशा प्रकारचे असणार आहे ठीक आहे। पुढे बघा एका इष्टकाजिती आकाराच्या लाकडी खोक्याची लांबी बघा लांबी रुंदी उंची दिली अनुक्रमे 40 30 25 दिले, तर त्याचे एकूण पृष्ठबळ काढा। मग आता एकूण पृष्ठबळ इष्टकाचं सूत्र काय आपलं 2 गुणिले कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक L गुणिले H हे सूत्र आहे। मग याच्यात किमती टाका 2 गुणिले कंसात 40 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 25 अधिक 40 गुणिले 25 या सगळ्यांना सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटणार आहे 5,900, काय भेटणार आहे मित्रांनो उत्तर आपल्याला 5,900 आपलं काय भेटणार आहे योग्य आणि फायनल उत्तर भेटणार आहे। पुढे बघा एका लंब वृत्तचितीची आकाराच्या डब्याचे घनफळ दिले, मग आता याचे घनफळ काढायचे आपल्याला दिले, मग नंतर तळाची उंची काढण्यासाठी सगळ्यात पहिले काय करा हे सूत्र वापरून घ्या, याच्यात किमती टाकून घ्या 1/3 गुणिले पाय R चा वर्ग गुणिले H हे सूत्र टाकून द्या तुम्हाला किमती भेटतील। आता सगळ्यात सोपा जो प्रश्न असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या, हातातले मार्क कोणाचे जाता का म्हणे तुम्हाला एक स्तंभालेख येईल किंवा तो विचारला जाईल त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नाची उत्तर लिहायचे। मग पहिला दिलाय बघा क तुकडीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत आपण निरीक्षण केलं तर आपल्याला भेटणार आहे 50, किती भेटणार आहे 50। नंतर ब तुकडीमध्ये मुलींची संख्या किती आहे 20, किती आहे 20। नंतर कोणत्या तुकडीमध्ये मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आहे ते म्हणजे अ, आणि कोणत्या तुकडीमध्ये एकूण विद्यार्थी संख्या जास्त आहे ते म्हणजे किती अ। शेवटच्या 2 प्रश्नांची उत्तर अ, दुसऱ्याचं 20 आणि पहिल्याचं 50 बस दे दानादन बस एवढंच फक्त। विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण IMP प्रश्न बघितले का पॅट परीक्षेला इयत्ता 8वीच्या गणिताला कोणकोणते प्रश्न येऊ शकतात। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा लाईक करून द्या आणि एकदा कमेंट करून द्या का पेपर कसा तुमचा जाईल, एकदम खतरनाक तुम्हाला प्रश्न आवडले का नाही, आणि आपल्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि चॅनलला कृपया करून सपोर्ट करा, कारण 9वी 10वीचे पण IMP प्रश्न वगैरे काय असणार आहे सगळे आपण देतो, सिलेबस पण कव्हर करून घेणार आहे आणि एकदा लाईव्ह आपण चर्चा नक्कीच करणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल लाईव्ह चर्चा करायची तर मला एकदा कमेंट करा, नक्कीच तुम्हाला गायडन्स केला जाईल। तर चला आता विद्यार्थी मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, सगळ्यांना चांगले मार्क मिळाले पाहिजे, सगळ्यांना खूप सारे आपल्याकडून शुभेच्छा। चला।